हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. स्वतःला स्लिम आणि फिट ठेवायला प्रत्येकाला आवडतो, पण व्यायाम करायचा कंटाळा येतो. खास करून पोटावरची चरबी असते ती जास्त वाढली की तो लूक आहे आपला तो पूर्णपणे बिघडलेला असतो. तर आजचे व्यायाम एकदम सोपे आहेत. पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी आजचे व्यायाम तुम्ही रोजच्या रोज करा आणि स्वतःला फिट ठेवा. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी असं खाली बसून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही हात असं बाजूला ठेवायचं आणि उजवा हात आहे तो डाव्या साईडला न्यायचा आणि डावा हात आहे तो उजव्या साईडला असं क्रॉस करायचं. या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती होतो आणि साईड फॅट आहे ती पूर्णपणे वितळतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला 1 मिनिटाचा करायचा आहे. करायला सोपा असल्यामुळे सहज आपण करू शकतो. कारण हलके फुलके व्यायाम करूनच स्वतःला फिट ठेवायचं आहे. आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाही. घरी राहून घरचं काम आवरल्यानंतर थोडासा वेळ काढून रोज असा व्यायाम केला तर तुमचं वजन देखील वाढत नाही आणि पूर्ण शरीरामध्ये चरबी देखील साठत नाही. फक्त आवड निर्माण करा व्यायामाची. कारण एकदा जर आवड बसली की तुम्ही एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय. आता करते दुसरा व्यायाम. त्यासाठी काय करायचं, उजवा पाय आहे तो असं सरळ लांब सोडून घ्यायचा आणि डावा पाय आहे तो असं फोल्ड करून या पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात असं डोक्यावरती ठेवायचं आणि असं समोर पूर्णपणे वाकायचं. तर या एक्सरसाइजमुळे पोटावरची चरबी तर कमीच होते, त्याचसोबत आपलं कमरेचं दुखणं आहे ते देखील गायब होतं, पाठीचा कणा मजबूत होतो आणि आपल्या मणक्यामध्ये ताकद निर्माण होते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. आता करूया दुसरा व्यायाम. त्यासाठी आपल्याला उजवा पाय आणि डावा पायचं अंतर आपल्याला इतकं ठेवायचं आहे, बघू शकता. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं, दोन्ही हातांना असं जॉईंट करायचं आणि असं आपल्याला पूर्णपणे हळूवारपणे वाकायचं आहे. दोन्ही हातांच्या मध्ये आपलं डोकं असू दे आणि वाकायच्या बाबतीत जास्त खाली नाही वाकायचं आणि जास्त वर नाही, बरोबर आपल्या पोटाच्या मापाने वाकायचं. म्हणजे पूर्ण असर आपल्या पोटावरती होतो, त्यामुळं तिथं साठली चरबी कमी होते. त्यासोबत आपल्या हातांची देखील छान एक्सरसाइज होते, कमरेवरती असर होतो. पोटाचे आणि कमरेचे जे स्नायू आहेत ना ते चांगलेच बळकट होतात आणि शरीरामध्ये लवचिकता मिळते आणि उत्तम आरोग्य देखील लाभतं. तर हा देखील व्यायाम तुम्हाला 1 मिनिटाचा करायचा आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. सेम बसली आहे. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं, एकदा उजव्या पायाला टच करायचं आणि असं वाकायचं आहे आणि एकदा डाव्या पायाला टच करायचं आणि असं वाकायचं. त्या व्यायामाचा असर आपलं जे साईड फॅट आहे ना त्याच्यावरती होतो, त्यामुळे तिथं लटकणारी चरबी असते ती पूर्णपणे वितळते, बॉडीला शेप भेटतो आणि परफेक्ट अशी फिगर मिळते. तर हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. रोजच्या रुटीनमध्ये आपला व्यायाम तर झालाच पाहिजे, त्याचसोबत दिवसभरामध्ये तुम्हाला भरपूरसं पाणी प्यायचं, जसं की 3 ते 4 लिटर पाणी तर प्यायलाच पाहिजे. दिवसाची सुरुवात गरम पाण्यानं करा आणि जेवणामध्ये लिंबू वापरा. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय असं फोल्ड करून बसायचं आहे, बघू शकता. त्यानंतर दोन्ही हात आहेत ते असं खाली टेकवायचं आणि त्यानंतर आपल्याला असं पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं आहे आणि पूर्णपणे खाली बसायचं. जसं आपण उभारत आहे तर दोन्ही आपले पाय आहेत ते सरळ करायचं आणि जसं आपण बसतो तर आपल्या दोन्ही गुडघ्यावरती बसून घ्यायचं. म्हणजे उठक बैठकचा असा व्यायाम होत आहे. असर म्हणाल तर पोटावरती आणि कमरेवरती जास्त होतो, त्यासोबत आपल्या हिप्सवरही होत आहे. त्यामुळं जास्त चरबी साठलेली असते त्यांच्यासाठी हा बेस्ट व्यायाम आहे. पूर्ण शरीराला शेप भेटण्यासाठी, पूर्ण चरबी वितळण्यासाठी असे हलके फुलके व्यायाम एकदम छान आणि करायला सोपे. तर हा देखील व्यायाम तुम्हाला 1 मिनिटाचा करायचा आहे. आता करते पुढचा व्यायाम. सेम बसायचं आपल्याला. दोन्ही हात मागं घ्या, दोन्ही हातांची अशी गाठ मारा. त्यानंतर असं समोर वाकायचं आणि दोन्ही हात असं वर करायचं.
त्या व्यायामाचा असर पोटावर तर होतो, कमरेला पण छान होतो. त्यासोबत पोटाच्या आतल्या भागातले जे स्नायू आहेत ते मजबूत बनतात, शिवाय संपूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा छान होत असतो. त्यामुळे हा देखील व्यायाम तुम्हाला 1 मिनिटाचा करायचा आहे. काही लोक शॉर्टकट उपाय म्हणून खाणं पिणं सोडतात, यामुळे वजनही कमी होतं आणि पोटावरची चरबी देखील वितळते. पण खरं सांगायचं म्हटलं की खाणं पिणं सोडल्यामुळे तुमची पोटावरची चरबी कमी होणार नाही, कारण ती खूप हट्टी असते. त्यासाठी अशी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा जाऊन ती वितळते. हलके फुलके व्यायाम करायचा आहे आणि पूर्ण शरीरातली चरबी वितळायचं आहे. फक्त व्यायामाची सवय लावा आणि रोज असा व्यायाम करा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय समोर घ्यायचं, दोन्ही हातांची अशी गाठ मारायचं आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. बघू शकता. त्या व्यायामाचा असर आपल्या पोटावरती आणि कमरेवरती खूप छान व्हायला आहे. त्यासोबत हाताची देखील छान एक्सरसाइज व्हायला आहे, त्यामुळे हातांचे दंड मजबूत होतात. पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. तर हा व्यायाम देखील तुम्हाला 1 मिनिटाचा करायचा आहे. बरीच लोकांचा काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे का, की पोटावरती जास्त चरबी साठली की कालांतराने त्यांना कपडे फिट बसतात आणि यामुळेच ते खूप वैतागतात आणि त्यामुळे खाणं पिणं सोडतात. पण खाणं पिणं सोडल्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं, पण पोटावरची हट्टी चरबी कमी होऊ शकत नाही. त्यासाठी अशी रोजच्या रोज मेहनत करावी लागते, रोज असा व्यायाम करावा लागतो, तेव्हा जाऊन ती हट्टी चरबी पूर्णपणे वितळते. तर चला आता करूया पुढचा व्यायाम. दोन्ही पाय आहेत ना असं जॉईंट करायचं आणि दोन्ही मांड्यांचं अंतर आपल्याला इतकं ठेवायचं आहे. म्हणजे या पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे. हलका व्यायाम आहे. त्यानंतर दोन्ही हात आपल्या मांड्यांना टच करा आणि आपलं मस्तक आहे ते पायाला टच झालं पाहिजे. असं आपल्याला वाकायचं. म्हणजे पूर्ण असर आपल्या पोटावरती होतो, आपल्या हिप्सवरती होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी इतके सोपे व्यायाम तुम्ही करू शकता. फक्त रोजच्या रोज असा व्यायाम करा आणि स्वतःला घडवा, कारण घडवल्याशिवाय तुमच्या शरीराला आकार येणार नाही. रोजच्या रुटीनमध्ये व्यायामाला महत्त्व द्यायचं, म्हणजे रोज व्यायाम केला की पोटावरती चरबी कधीच वाढत नाही. यासाठी व्यायाम करा आणि फिट राहा. आता करते सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी खाली बसून घ्या, दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही हात असं जोडून घ्यायचं. एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे वळायचं. त्या व्यायामाचा असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती जास्त होतो, कारण जसं आपण वळत आहे ना तर पोटावरती आणि कमरेवरती पीळ तयार होतो. त्यामुळं तिथं साठलेली चरबी कमी होते. त्याचबरोबर कमरेच्या आणि पोटाच्या मध्ये एक जाड फॅट असतं जे लटकत राहतं, ते देखील पूर्णपणे वितळतं. कारण पीळ इतका तयार होत आहे तर असर आतपर्यंत होतो, त्यामुळं तिथं साठलेली चरबी पूर्णपणे वितळते. तर हा देखील व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. अजिबात थकान वगैरे जाणवत नाही. पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी असे रोज सोपे व्यायाम करायचा आहे आणि स्वतःला फिट ठेवायचं आहे. आणि व्यायाम करतेवेळी अजिबात थकान जाणवत नाही. प्रत्येक व्यायाम जर तुम्ही एन्जॉय करत केला तर रिझल्ट देखील तुमच्या म्हणण्यासारखा भेटतो. कारण जसं आपल्या शरीरासाठी जेवण महत्त्वाचं आहे तसं व्यायाम. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.